तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथील श्री चक्रधर स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन आमची सहल निघाली जगातील एकमेव असलेल्या लोणार सरोवरच्या दिशेने। लोणार सरोवर जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर। बुलढाणा चिखली मेहकर मार्गे आमची बस लोणार येथे पोहोचली। पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील एकमेव उच्च वेगाच्या उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे विवर। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। वन विभागाचे एक अधिकृत गाईड आम्ही सोबत घेतले होते। त्यांनी दिलेली माहिती ऐकून आम्ही अवाक झालो। पर्यावरणीय चमत्कार श्रेणी अंतर्गत लोणार सरोवराला राष्ट्रीय भूस्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। यावरूनच याचे महत्त्व अधोरेखित होते। या परिसरात अंदाजे 1200 वर्षांपूर्वीची जुनी मंदिरे आहेत। त्यातील 15 मंदिरे सरोवरात आहेत, तर काही मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत। सरोवराचा काठ आजूबाजूच्या परिसराच्या जमिनीपासून सुमारे 20 मीटर उंच आहे। सरोवर निर्मिती दरम्यान उल्केचा आघात होऊन उडालेला मलबा इजेक्टा ब्लँकेट सुमारे 500 मीटरच्या परिघात पसरलेला आहे। सरोवराकडे जाताना वाटेत असे गोड्या पाण्याचे 2 ते 3 झरे वर्षभर अखंडपणे वाहत असतात आणि या झऱ्यांमुळे सरोवराची पाण्याची पातळी सतत वाढत असते। या ठिकाणी एक अतिशय सुंदर असे हेमाडपंथी मंदिर असून त्याची बरीच पडझड झालेली आहे। इथून पायवाट सुरू होते। ना कोई परवाह है खुशियां हो या हम, ना कोई परवाह है खुशियां हो या हम, आंधियों से खेलेंगे दर्द सारे झेलेंगे। वन भटकंतीचा आनंद देणारे लोणार अभयारण्य। साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। वनभ्रमंती करत आम्ही पोहोचलो वन विभागाच्या कार्यालयात।
इथे गाईडने आम्हाला लोणार सरोवराच्या पाण्याची अद्भुत आश्चर्य सांगितली. या माहितीसह भेटूया पुढील व्हिडिओत लवकरच.